वेलकम बॅक. नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे दिशा. आजच्या या आपल्या टॉपिकबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या टॉपिकचं वेटेज किती आहे. तर प्रत्येक परीक्षेला याच्यावर एक प्रश्न हमखास दिसतो आणि तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. मग ह्यासाठी काही गोष्टी करायची गरज आहे का? तर अजिबात नाही आहे. एक साधा सरळ मुद्दा, दिशा काय समजून घ्या, त्यांच्यामध्ये माप किती असतं समजलं पाहिजे आणि मग तुम्ही पुढं बाकीच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर दिशा टॉपिकमध्ये मेनली काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगून ठेवतो, त्या तुम्ही पाळाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे दिशा ह्या किती प्रकारच्या आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग दिशा मेनली कोण आहेत बाबा? पूर्व आहे, त्याच्यानंतर पश्चिम आहे, नंतर कोण आहे? पूर्व, पश्चिम, नंतर कोण? दक्षिण, आणि शेवटी कोण? उत्तर आहे. ठीक आहे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की ह्या दिशा आहेत. मग उपदिशा पण आपल्याकडं आहेत. काय आहेत आपल्याकडं? उपदिशा पण आहेत. मग सर उपदिशा कोणत्या आहेत? तर उपदिशा आहेत आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. ईशान्य, नैऋत्य ह्या आपल्या उपदिशा आहेत. मग दिशा आणि उपदिशा ह्यांचा अभ्यासातला हा पहिला टप्पा की दिशा मला माहीत पाहिजेत. सर ह्यांची जागा कुठे आहे, हे कुठे प्लेस केलेले असतात तर ते बघून घेऊया. तर ह्या प्लेस केलेले असतात तुमच्या ह्या टाईपमध्ये. मग काय, सगळ्यात वरती दिशा असते ती म्हणजे कोण? उत्तर दिशा. त्याच्या विरुद्ध दिशा कोणती असते? दक्षिण दिशा. या बाजूला पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर. समजलं? ओके. ह्या मुख्य दिशा आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी उपदिशा दाखवतो. इथं असते ती आपली नैऋत्य दिशा, इथं असते ती आपली ईशान्य दिशा, इथं असते ती आपली वायव्य दिशा, आणि इथं असते ती आपली आग्नेय दिशा. तर ह्या दिशा आणि उपदिशा आहेत. बेसिकली तुम्हाला हे माहीत पाहिजे. मग दुसरी गोष्ट, सर जर आपण बघायला गेलो तर मी जर ह्या गोष्टी आता थोड्याशा पुसल्या, ह्यांचं हे मधलं मी पुसलं, हे असं थोडं कमी केलं मी, आहे ना. तर तुम्ही जेव्हा बघा, आता हे पिवळं मी इथलं कमी करतो. चलो सर, जर तुम्ही हे बघितलं तर काय दिसतं? तर मित्रा काय दिसतं बघ. तर असं दिसतं उत्तर आणि पूर्व ह्या एकमेकांच्या शेजारी आहेत. पूर्वेकडून दक्षिणेकडे जाता येतं, दक्षिणेकडून पश्चिमेकडे जाता येतं, आणि पश्चिमेकडून उत्तरेकडे जाता येतं. म्हणजे एक प्रकारचा सर्कल तयार होतो, वर्तुळ तयार होतं. मग हे वर्तुळ 4 भागांमध्ये विभागलं गेलं आहे. दॅट इज यांच्यामध्ये किती डिग्रीचा कोन मला दिसतो? 90 अंशाचा. इथं देखील किती डिग्रीचा कोन असणार आहे? 90 अंशाचा. इथं किती अंशाचा कोन असणार आहे? 90 अंशाचा. आणि इथं देखील किती अंशाचा कोन असणार आहे? 90 अंशाचा. सर दोन लगतच्या मुख्य दिशांमध्ये 90 डिग्रीचा कोन असतो. अगदी बरोबर आहे. दोन लगतच्या मुख्य दिशांमध्ये 90 डिग्रीचा कोन असतो. बरोबर आहे. आता आपण उपदिशा बघूया. बरोबर. आता ही आणि ही उपदिशा आहे. बरोबर. यांच्यामध्ये किती डिग्री कोन आला? 90 डिग्री. इथं पण किती कोन आला? 90 डिग्री. इथं पण किती कोन आला? 90 डिग्री. इथं पण किती कोन आला? 90 डिग्री. म्हणजे दोन मुख्य दिशा पकडा किंवा दोन उपदिशा पकडा, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा कोन असतो, पण त्या सलगच्या असाव्यात. दोन सलग उपदिशा यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन आणि दोन सलग मुख्य दिशा यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन, हे आम्ही शिकलो. आता मगाशी जी गोष्ट मी घालवली होती ती गोष्ट मी आता वाढवतो. बरोबर आहे. तर मला सांगा, आता मी ही गोष्ट वाढवली. आता मी ही गोष्ट वाढवली समजा. आता ही गोष्ट मी वाढवली, ही गोष्ट वाढवली, तर तुमचा 90 डिग्रीचा कोन काय बनेल? दुभागला जाणार. आणि हा किती बनेल? 45 डिग्रीचा. हा पण किती बनेल? 45 डिग्रीचा. म्हणजे ज्या दोन मुख्य दिशांमध्ये 90 डिग्रीचा कोन होता तो एका उपदिशेमुळे दुभागला गेला आणि एक मुख्य दिशा, एक उपदिशा ह्यांच्यातला कोन 90 डिग्री न राहता 45 डिग्री बनला. लक्षात बघा. आता इकडे झाले. आता इकडचे घ्या. ह्या दोन मुख्य दिशा उत्तर आणि पश्चिम
या दोन मुख्य दिशांच्या मधला कोन 90 डिग्री होता, त्यांच्यामध्ये एक उपदिशा वाढवली तर 90/2 कितने होते हैं 45. मग एक उपमुख्य दिशा आणि लगेचची उपदिशा यांच्यामध्ये 90/2 45 डिग्रीचा कोन बनतो. येस, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. मग सर इथे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे काय, आता दोन उपदिशा आहेत आणि यांच्यामध्ये पुन्हा सर आम्हाला असं दिसून येतं आहे की हा जर तुम्ही वाढवलात, हा जर वाढवलात, हा वाढवलात, हा वाढवलात, हा 90 कट होणार आहे. सेम परत उपदिशा आणि मुख्य दिशा यांच्यामध्ये 45 डिग्रीचा कोन असतो. समजलं? डन. आता पुढे जाऊया आपण. काय होणार आहे आता, काही गणितामध्ये तुम्हाला सनराईज सूर्योदय दाखवतील, तर काही गणितामध्ये तुम्हाला सनसेट दाखवतील, सूर्यास्त दाखवतील. बरोबर आहे. मग तुम्हाला आता हेच करायचं आहे. सनराईज आणि सनसेटमध्ये काय कंडिशन होते ही तुम्हाला थोडीफार बघून घ्यावी लागेल. ओके. मग त्यासाठी काय करूया आपण, तर बघा, ठीक आहे. तर आपण दिशांची नावं देऊन टाकूयात. दिशांची नावं लिहूया आपण. इकडं पश्चिम आणि इकडे देऊया पूर्व. ओके, हे कोण देऊया आता, याला देऊया पश्चिम आणि हा देऊया पूर्व. ज्यावेळी सूर्योदय होतो, ज्यावेळी सूर्योदय होतो तेव्हा सूर्य कोणत्या बाजूला असतो सर, सूर्य कोणत्या बाजूला असतो, पूर्वेकडे असतो. ज्यावेळी सूर्यास्त होतो तेव्हा सूर्य कोणत्या बाजूला असतो सर, तेव्हा सर सूर्य कोणत्या बाजूला असतो सर, तेव्हा सूर्य असतो पश्चिम बाजूला. ओके. ज्या अर्थी सूर्य पूर्वेकडे असेल, ज्या अर्थी सूर्य पूर्वेकडे असेल तर त्याची किरणं देखील कशी पडतील, पूर्वेकडून पश्चिमेकडे पडतील. पूर्वेकडून कशी पडतील, पश्चिमेकडे पडतील. कशी पडतील, पश्चिमेकडे पडतील. सेम सूर्यास्त झाला तर पश्चिमेकडून किरणं कुठं पडतील, पूर्वेकडे पडतील. कुठं किरणं पडतील, पूर्वेकडे पडतील. म्हणजे दोन गोष्टी आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्योदयाला किरणं पडतात, सूर्यास्ताला पश्चिमेकडून पूर्वेकडे किरणं पडतात. पॉईंट लक्षात घ्या. मुद्दा इथं येतो, जर हा झेंडा असेल किंवा हा स्तंभ असेल, हा ध्वजस्तंभ असेल, हा दांडा असेल किंवा हा खांब असेल, व्हॉट एव्हर काही असू द्या, तर सूर्यास्ताच्या वेळी हा खांबाची सावली माझ्या कोणत्या बाजूला पडेल, माझ्या कोणत्या बाजूला पडेल, माझ्या उजवीकडे पडेल. माझ्या उजवीकडे तेव्हाच पडेल जेव्हा मी उत्तरेकडे बघत आहे. रिपीट. ह्या ध्वजाची सूर्योदयाच्या वेळी सावली माझ्या आता उजवीकडे नाही, माझ्या डावीकडे पडणार. माझ्या डावीकडे पडणार, कारण माझं तोंड दुसऱ्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे. चला इकडे या, सूर्योदयाकडे या. आता माझं तोंड उत्तरेला आहे, उत्तरेला तोंड आहे. सूर्य पूर्वेला उगवलाय, त्याची किरणे माझ्या डाव्या बाजूला पडतील. त्याची किरणे माझ्या डाव्या बाजूला पडतील. ओके. सर पाणी घ्या जरा. सॉरी हा, सारखे लेक्चरमुळं हे होतंय, त्रास होईल तुम्हाला. 7 वाजता, सकाळी 7 वाजता सूर्योदय की सूर्यास्त होईल. पूर्वेला सूर्य असेल, पूर्वेला सूर्य असेल की पश्चिमेला असेल, पूर्वेला असेल. मग पूर्वेला सूर्य असा असेल. काय चाललंय, झेंड्याकडे तोंड करून कोणतरी उभा आहे, रमेश. ओके, हा रमेश झेंडा आहे समजा, बरोबर. हा झेंडा आहे कुठेतरी असं काहीतरी, त्याच्याकडे तोंड करून उभा आहे रमेश. ओके. तर झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूला पडली, बरोबर. मला सांगा, रमेश सोडून द्या, झेंड्याची सावली अशा कंडिशनला कुठं पडणार आहे, ह्या साईडला पडणार आहे. जर मी समोर बघितलं तर ती माझ्या डावीकडे होईल, जर मी पुढे बघितलं तर ती माझ्या उजवीकडे होईल. संपलं. त्यांना कुठं हवे, रमेशच्या डाव्या बाजूकडं. रमेशनी जर असं बघितलं तरच ती रमेशच्या डावीकडे दिसेल. हा झेंडा आहे, हा झेंडा आहे. याची सावली अशी कधी पडेल, पूर्वेकडनं किरण आली, पूर्वेकडनं किरण आली म्हणजे किरण
इकडं पडली, इकडं पडली म्हणजे रमेशच्या डावीकडं पडली. जर इथं उजवा शब्द असता तर रमेश असा बघतोय. म्हणजे ते काय म्हणतात, त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? वरती आहे. कोणती दिशा? उत्तर दिशा. साधा आणि सोपा प्रश्न. संध्याकाळी 6 वाजता काय झालं असेल? संध्याकाळी 6 वाजता सूर्योदय की सूर्यास्त? सूर्यास्त झालाय सर. मग कंडिशन कशी असेल? सॉरी, कसं असेल कंडिशन? कंडिशन कशी असेल? तर इथं असेल आमचा सूर्य. सूर्य असा असतो का? किरण कुठं पडतील? या बाजूला पडतील. हे कोण आहे? पश्चिम. ही कोण आहे? पूर्व. बरोबर? येस. हां, पूर्व. चला, तर काय म्हणतात ते? हां, तर बसलो होतो, तर प्रकाश आतमध्ये येतोय. प्रकाश असाच येतोय. तर तो प्रकाश माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतनं येत होता. प्रकाश इकडनं येतोय. जी काय भिंत आहे त्या भिंतीतनं येतोय. ही भिंत माझ्या कोणत्या बाजूला हवी आहे? डाव्या. मग मी कुठं वर बघतोय तोंड करून? उत्तरेला. बरोबर? तर माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला आहे. सिंपल गणित. पुढे संध्याकाळी 6 वाजता परत काय झाला सर? इथे सूर्यास्त झाला. ओके. सूर्यास्त म्हणजे काय सर? दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम. आता इकडनं ठाण 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 ठाण. बरोबर? चलो. ओके. पश्चिमेकडनं किरणं येतात. ही किरणं माझ्या डाव्या तेच गणित आहे वाटतं. ठीक आहे, उत्तर आहे तेच प्रश्न आहे.